हॅलो हॅलो. बरं ठीक आहे, बोलू नकोस. फक्त ऐकशील माझं? 5 मिनिटं दे मला. गिव्ह मी 5 मिनिट्स. आणि त्यानंतर तू ठरव आयुष्यभर माझ्याशी कसं वागायचं ते. तुला माहितीये तू मला 5 मिनिटात कन्व्हिन्स करशील. ऑफकोर्स, ते तर मी करीनच, कारण मी काहीही पाप केलेलं नाहीये. हो, मी भेटलो सुलेखाला. कुणालाही न सांगता भेटलो. आणि तू विचारलंस तेव्हा मी तुझ्याशी खोटं सुद्धा बोललो. आणि ही माझी चूक आहे. त्यासाठी मी तुझी 1000 वेळा माफी मागायला तयार आहे. मी कोण आहे तुला माफ करणारी न करणारी? माझ्यापेक्षा मोठी फसवणूक तू शुभ्राची केलीस. हाच माझा मुद्दा आहे. मी शुभ्राची फसवणूक करत नाहीये. पुण्याला जाण्याच्या अगोदर सुलेखाने मला फोन केला. मी तिला सांगितलं की मी नाही भेटू शकत. तिने संध्याकाळी पुन्हा मला फोन केला. खूप डेस्परेटली तिने माझ्या विनवण्या केल्या. शी जस्ट वॉन्टेड टू मीट मी वन्स. प्रेमासाठी नाही, मैत्री म्हणून नाही, माणुसकी म्हणून एकदाच भेट. हे तिचे शब्द मी कोट करतोय. एक नंबरची नाटकी आहे ती. नो मुन्ना, आपण दुसऱ्यांच्या इमोशन्स नको जज करूया. तिने एवढ्या विनवण्या केल्या ना, म्हणून मी तिला भेटलो. दॅट्स इट. या पलीकडे या गोष्टीला काहीही महत्व नाहीये. त्यासाठी तुला खोटं बोलायची काय गरज होती? तू सांगून सुद्धा जाऊ शकला असतास. प्रिया, काही गोष्टी आपण टाळतो जस्ट टू अवॉइड इनकन्व्हिनियन्स. शुभ्रा सुलेखाच्या बाबतीत खूप अनइझी आहे. म्हणजे सुलेखाचं नाव जरी घेतलं ना तरी ती खूप अस्वस्थ होते. मी घरात कुणालाही सांगून गेलो असतो ना तर प्रत्येकाचा हाच प्रश्न असता की काय गरज आहे. आणि हेच मला टाळायचं होतं. कोणालाही न सांगून जाण्याचं हेच कारण आहे. माझं म्हणणं एवढंच आहे दादा, जस्ट बिवेअर ऑफ हर. पुन्हा या बाबतीत मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस. मी होणार नाही. सुलेखाचं नाव घेतल्यावर शुभ्रा अस्वस्थ होते ना? बरोबर आहे तिचं. मी सुद्धा होते. सुलेखा इज लाईक दॅट. तेव्हा प्लीज डिस्टन्स ठेव. हे बघ मुन्ना, ती आता पुण्याला आहे, त्यामुळे भेटण्याचा प्रश्नच येत नाही. पण तिच्या एंडलाही खूप प्रॉब्लेम चालू आहेत का? त्याची मम्मा आता गायब झाली आहे. एनिवे, सो आर वी क्विट्स नाउ? आपल्यात पॅचअप झालंय का आता, की अजूनही राग आहे? वेल, नॉट एक्झॅक्टली. त्यासाठी एक नवीन ड्रेस आणि ट्रीट. एक कानफटात देतो ये. ब्लॅकमेलर कुठली? धाकट्या बहिणी देवाने त्यासाठीच जन्माला घातल्यात. मग कधी जायचं शॉपिंगला? 32 तारखेला जाऊया. ओके, काय? बाय दादा. सुलेखा, 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 तू कुठे चालली आहेस बॅग बिग पॅक करून? आपण मुंबईला जातोय ना? इतक्यात कुठे? बाळ गेलाय पोलीस स्टेशनला. त्याला येऊ दे आधी. सुलेखा, खरं सांगू, आईबद्दल काही कळलेलं नसताना असं निघून जाणं कसं तरीच वाटतं ग. पण मला जायचंय ना. मला नाही राहायचं इथे. सुलेखा, आय मीन मला ना सारखी मम्मा हाक मारते. दारात उभी आहे असे भास होतात.
I just can't stay. I want to go, baby. लेखा रडू नको राजा, रडू नको तो. इट्स ओके, इट्स ओके. शांत हो तू, शांत हो. बाळ आला ना की आपण ठरवू. हा, तू आधी शांत हो. मी पाणी घेऊन येते. हे काय आजोबा, विष्णू का काय म्हणतायत? काय झालं? तुम्ही येत नाही आहात? अरे बाबा, मला पूजेला यायची इच्छा खूप आहे, पण दुपारीच गुडघ्यांनी धोक्याची घंटा वाजवलेली आहे. त्यामुळे तिथे येणं जरा साहसच ठरेल. तुम्हा दोघांना पूजेला एकत्र बसलेलं पाहायची इच्छा खूप असली तरी मंदिराच्या पायऱ्या चढणं मला जरा कठीणच जाईल. मग मी आणि विष्णू काका तुम्हाला उचलून घेऊन जाऊ की? अरे कशाला एवढा खटाटो? तुम्ही जा. अरे उत्सव वर्षातून एकदाच येतो. विष्णू म्हणत होता मला, तुम्ही जाणार नसाल तर मीही जात नाही. पण मीच त्याला म्हटलं, त्याला ना मंदिरात कार्यकर्ता म्हणून राबायला खूप आवडतं. तेवढंच त्याचं गावात वजन वाढतं वर्षभर. जा तुम्ही जा, मला काही कोणी खात इथे. तसं नाही आहे आजोबा, तुम्हाला इथे काही लागलं तर मग उगाच. अरे काही तासांचा प्रश्न आहे. हा, तुम्ही याल परत, तोपर्यंत थांबेन मी. जा जा, बोलत बसण्यात वेळ घालवू नको, मुहूर्ताची वेळ टळेल. आणि हो, मी दरवाजा आतून नुसता ओढून घेतोय, कडी लावत नाही. सावकाश पूजा आटपून या. हो, येतो. ये ये.
काय ग, बरं वाटतंय ना तुला? हो, बरी आहे. काय ग, प्रथमेश कधी येणार आहे परत? की आधीनं दत्तक घेतला त्याला? तुम्हाला माहितीये की नाही, आदी आणि शुभ्रा अष्टमीच्या पूजेला पाटावर बसले होते. माझ्या माहितीप्रमाणे या घरचा मोठा मुलगा मी आहे, नाही का? हो, पण तुम्ही मुंबईत आहात आणि पूजा वसईला आहे, नाही का? पण यावर्षी पाटावर बसण्याचा मान आपल्या घराकडे हे जर माहिती असतं ना तर गेलोही असतो कदाचित. उत्तर पूजा झाल्यावर निघतील कदाचित वसईहून. राग येत असेल ना तुला माझा? मला कशासाठी? राधा, मनामध्ये जे येतं ना ते स्पष्टपणे बोलतो मी. आणि तुझ्याकडे नको बोलू तर कोणासमोर बोलू? कळतंय मला. मी कधी काही बोलले का? बरं, सुलेखाच्या आईचं काय झालं? बाळ काका गेलाय पुण्याला. हा, निघण्यापूर्वी फोन केला होता त्यानं. पोलिसांना तिकडे एक बॉडी सापडली आहे. बॉडी? नाही, त्या ठीक आहे, त्या व्यवस्थित आहेत. सुलेखानं पाहून कन्फर्म केलेलं आहे. हे सगळं फारच भयंकर आहे, नाही? आहे खरं, पण काही इलाज आहे का? एक वेळ माणूस मेलेलाच बरा असतो. काहीतरी काय बोलताय? नाहीतर काय सगळ्यांचे जीव टांगलेले नाही का लागले? येतील त्या परत. तोपर्यंत मागं राहिलेले रोज रोज मरतायत, त्याचं काय? हे बघा तुम्ही. जाऊ दे ना का तो विषय. बरं, घरामध्ये काही मुगडाळ शेंगदाणे काही आहेत का? प्लीज प्लीज तुम्ही आता पीत नका बसू. ठीक आहे, तू म्हणतेस तर नाही पेत. मी वाढायला घेते. थांब ना, काही कसली आहे? सावकाश. सावकाश सरू दे रात्र. एकदम सावकाश. का? काय असं आजच्या रात्री? आज आपण फक्त दोघेच आहोत. इतक्या दिवसांनी फक्त आपण दोघं. हो, पण आधी प्लीज आज कशालाही नाही म्हणू नकोस. कशालाही नाही म्हणू नकोस. राधा, आज मला पुन्हा एकदा बरेच दिवस माझ्या मनामध्ये, बरेच महिने माझ्या हाच ओठावर येत आहे. काय? आता आपण आणखी एखादा चान्स घ्यायला काय हरकत आहे? नाही. नको.
पण का? लग्नानंतर तुम्हीच म्हणाला होतात ना, आपल्याला दुसरं मूल नको म्हणून. पण त्यावेळी मला काय माहिती होतं की हा प्रथमेश हा असा. म्हणूनच प्रथमेशकडे दुर्लक्ष होईल म्हणूनच. याला काय लॉजिक आहे? नाही, नको. आमचे आयुष्य उठवून लावून शांती नाही मिळाली तुझ्या जीवाला. का परत आली? तुझ्यामुळं मी या नरकी यातना भोगतोय, फक्त तुझ्यामुळं. पार्वतीबाई शास्त्री, प्रत्येक पावलावर तू आम्हाला आडवी गेलीस एखाद्या काळ्या मांजरी सारखी, मला आणि इंदूला. तुझ्यामुळं माझी इंदू मला कायमची सोडून गेली. तू जीव घेतलास तिचा. इतक्या वर्षांनी माझी इंदू परत आली. मला वाटलं होतं माझा सूड आता पूर्ण होईल, पण नाही. तू पुन्हा आलीस आमच्या मुळावर खाव घालायला. का आलीस? का आलीस?